नाही कसं आहे उमेदवारी कमी असल्यामुळे आणि युतीमुळे जे आम्हाला 100% लढायचं होतं त्याच्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे. थोडी नाराजी होती, हे होती. परंतु ती बरीचशी मी काही ठिकाणी डॉक्टर खासदार साहेब आमचे तळ टाकून होते इथे. शिंदेसाहेब बऱ्याच वेळेला येऊन गेले. त्यांनी ती प्रत्येकाची मला बोलल्याप्रमाणे की तू गप्प आम्ही करतो त्याप्रमाणे त्यांनी ती केलेली आहे. आपला अभिजित दरेकर छोटू, तो तर इकडेच पडलेला असायचा. त्यामुळे सेटअप आता फार चांगला झालेला आहे. कसं पाहता? तसं आपल्या युतीतून बंडखोरी कमी आहे आणि जे नाराज होते त्यांना श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि मोठ्या साहेबांनी पूर्णपणे हे केलेलं आहे आणि ते कधीच शिवसेना सोडणार नाही ते आमचे शिलेदार आहेत सर्व. आणि ठाकरे आणि मनसे युतीचा तुम्ही हे कराल तर मला वाटतं त्यांचं अस्तित्व आहे ते आम्ही साहेब खासदार डॉक्टर साहेब ह्यांनी मागच्या निवडणुकीतच त्यांना पस्त केलेलं आहे. त्यामुळे तो धोका कमी आहे, परंतु निवडणूक आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून राहणं किंवा बेसावध नाही राहणं हे गरजेचं आहे. तसं माहिती आहे का, आव्हान असं वाटत नाही कुठेच. आता अनेक नगरसेवक मला येऊन भेटतात ना, दररोज भेटतात, काही काही 2 दिवसाआड भेटतात की असंच आहे. पण ते असं मी त्यांना विचारतो तुम्हाला उबाटा मनसे युतीचं काय? तर बोलतो ते नाही, ते तुम्ही मागे झोपवल्यामुळे त्यांचं काय एवढं विशेष वाटत नाही. एखाद दुसऱ्या वार्डात आहे स्थानिक प्रश्न घेऊन एखादा कार्यकर्ता मोठा होतो असं. पण तो असं नाही की आमच्या उमेदवारांना पाडेल म्हणून असं. तर उमेदवारांना काय आव्हान करेल शिवसेनेचं? उमेदवारांना कसं माहिती का, हे सर्व उमेदवार आपले सर्व एके आहेत. साहेबांची खास माणसं आहेत. ते मयूर पाटील असतील, अंकुश जगदड असतील, इकडे संजय पाटील असेल, विद्याधर भोईर असेल. ह्या बाजूला तर आमचा दुर्योधन पाटील एकटाच ठाण्याभाग लढतो आहे, 2-2 वार्ड. त्याच्या जोडीला गणेश कोटे, प्रभुनाथ भोईरे, जयवंत भोईरे ही साहेबांची एक साम दाम दंड हे करणारी वेगळी टीम आहे. ती मैदानात असल्यामुळे मला तर कोणाचं चॅलेंज वाटतच नाही. ठीक आहे, आता मी बाहेर जात नाही. पण जे लोकं मला येऊन भेटतात किंवा जे नगरसेवक येऊन भेटतात, त्यांना माझा पहिला प्रश्न तोच असतो, काय प्रॉब्लेम? असं. पण ते कोणी हे करत नाही त्याच्यात. त्यामुळे ते सुरळीत चालू आहे आणि साहेबांचं आणि खासदार साहेबांचं बारीक लक्ष असल्यामुळे आणि आपलं छोटू अभिजित, त्यामुळे आमच्यामध्ये काय होणार नाही. पण त्यांचा काय अटॅक होऊ नये हे पण आम्ही काळजी करतो आहे. मतदारांना आव्हान म्हणजे मतदार बघा, गेली अनेक वर्ष म्हणजे दिघे साहेबांपासून तर आता शिंदे साहेबांपर्यंत ही शिवसेनेवर प्रेम करणारे आणि आम्ही पण त्यांना कधी अंतर दिलं नाही. साहेब तर कधी-कधी कोणीही आला तरी कल्याणचा असो त्याला भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे, आता 5-6 महिने मी आजारी असल्यामुळे थोडा फरक पडला आहे. पण मला असं कुठेही वाटत नाही की मतदार आपल्यापासून लांब राहिले आणि त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एवढी वर्ष आमच्या पाठीमागे राहिलेत, एवढी वर्ष प्रेम दिलेत आम्हाला, सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एवढं तुम्ही हे केलेलं आहे. तर आता ही आम्हाला एक साहेबांना प्रेझेंट द्यायची वेळ आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेवर बघा. तर आता पण तुम्ही तीच साथ आम्हाला द्या आणि जवळ हा शब्द सर्व लोक हे करत आहेत. त्यामुळे जनता शक्यतो सेना भाजप युतीच्याच पाठीमागे राहील 100% असा अंदाज आहे.